नमस्कार, मी जागृती मोरे. चित्राई रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत करीत आहे. या ठिकाणी आज आपण डाळ चिखल्या ही रेसिपी बघणार आहोत. यासाठी मी कुकरमध्ये 2 ग्लास गरम पाणी ठेवले गरम करण्यासाठी आणि आता मी 1 कप तूर डाळ येथे घेते आहे. तूर डाळ मी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. पाणी गरम झाल्यानंतर ही मी स्वच्छ धुतलेली डाळ त्यामध्ये टाकते आहे. पाणी गरम झाले आहे, तुम्ही बघू शकता. आता ही डाळ मी त्यात टाकते आहे. खळखळून उकळत आहे. यानंतर यामध्ये चिमूटभर हळद, थोडेसे गाईचे तूप, यानंतर मी या ठिकाणी कुकर बंद करून घेते. मंद आचेवर 3 शिट्ट्या आपल्याला येथे घ्यायच्या आहेत, म्हणजे डाळ छान शिजते. चिखल्या तयार करण्यासाठी या ठिकाणी मी गव्हाचे पीठ घेते. तुम्ही बघू शकता, गव्हाचे पीठ आहे. यामध्ये चवीपुरते मीठ, ओवे, रंग येण्यासाठी हळदीचा वापर मी येथे केला आहे. कणिक मऊ होण्यासाठी थोडे मी तेल घातले आहे. सर्व एकजीव करून मी त्यात पाणी घालून ही कणिक मळून घेतली आहे. तुम्ही बघू शकता. कणिक मळून झाल्यानंतर 10 मिनिटात कणिक मऊ होते. येथे 3 शिट्ट्या घेतल्या आहेत मी. तुम्ही बघू शकता, डाळ पूर्णपणे शिजलेली आहे. मंद आचेवर 3 शिट्ट्या मी घेतलेल्या आहेत. डाळ छान अशी शिजलेली आहे. यानंतर फोडणीसाठी मी गॅसवर पातेले ठेवते. फोडणीसाठी चिरलेला लसूण, मिरची, कांदा आणि टोमॅटो मी येथे घेतलेला आहे. आता फोडणीसाठी 1.5 पळी तेल मी या ठिकाणी टाकणार आहे. फोडणीसाठी मोहरी, जिरे, लसूण, बारीक चिरलेला लसूण लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्या. यानंतर हिरवी मिरची मी या ठिकाणी घातली आहे. चिरलेला कांदा, शेवटी या ठिकाणी मी टोमॅटो घालते आहे. शिजलेल्या डाळीमध्ये पाणी घालून मी ही डाळ घोटून घेतली आहे. फोडणीमध्ये चिमूटभर हळद मी टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता घोटलेली डाळ मी या ठिकाणी टाकते आहे फोडणीमध्ये. 3 ग्लास पाण्याचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी पातेलं लाटून मी आता याचे काप करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. उकळी आल्यानंतर आपल्याला हे काप त्यामध्ये सोडायचे आहेत. तुम्ही बघू शकता, उकळी आल्यानंतर मी हे काप सोडले आहेत. अशाच पद्धतीने सर्व पातेलं लाटून आपण असेच काप सोडायचे आहेत. चवीनुसार मीठ येथे मी घेतले आहे. चवीनुसार मीठ घातले आहे. मीठ घातल्यानंतर परतून घेतलं आणि मंद आचेवर आता मी
15 ते 20 मिनिटे झाकून ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता 15 ते 20 मिनिटानंतर चिकल्या छान अशा शिजून गेलेल्या आहेत. तिला छान असा घट्टपणा आलेला आहे. आणि शेवटी आता मी कोथिंबीर घालते. चिकल्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. आता आपण गाईचे तूप घालून चिकल्या खायचा आनंद घेऊ शकतो. असेच नवनवीन व्हिडिओ आपण आता बघणार आहोत. यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा. अशा नवनवीन रेसिपी आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. छान रंग असा आलेला आहे. आता आपण चिकल्या सर्व करू शकतो. थँक यू.